या वर्ल्ड IVF डे ओएसिस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। सकाळी 8 वाजल्यापासून लालबागच्या राजाची मूर्ती गिरगाव चौपाटीवरच पुन्हा मूर्ती तराफ्यावर चढवण्याचा प्रयत्न। ओहोटीनंतर विसर्जनाला सुरुवात करणार स्कुबा डायव्हर सूरज वालावलकर यांची माहिती। गिरगाव जुहू चौपाटीवर मोठ्या सार्वजनिक मंडळांच्या गणपतींचं विसर्जन। विसर्जनानंतर मुंबईच्या जुहू चौपाटीवर स्वच्छता मोहीम। अमृता फडणवीसांसह अक्षय कुमार स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी। पुण्यामध्ये 27 तासांपासून गणपती विसर्जन मिरवणुका। अलका चौकामध्ये भक्तांची अभूतपूर्व गर्दी। ढोल ताशांच्या गजरामध्ये वैविध्यपूर्ण देखाव्यांचं सादरीकरण। मुंबईसह ठाण्यामध्ये देवाभाऊंचे बॅनर। मुख्यमंत्री शिवरायांना पुष्पहार अर्पण करताना फडणवीसांचे फोटो। मराठा आरक्षणावर भाजपचं कॅम्पेन तर श्रेयवादाच्या लढाईमध्ये नाही, आमच्यासाठी विकास महत्वाचा, शिंदेंकडून स्पष्ट। संघाच्या मुख्यालयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आणि परिसरात पुतळा लावा। मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीवर 40 ते 50 कोटींचा खर्च। भाजपच्या कॅम्पेनवर संजय राऊतांची टीका। फडणवीसांना न कळवता सरकारमधील एका मंत्र्यानं परस्पर जाहिराती दिल्या। हे मंत्री भाजपचे नसून मित्रपक्षाचे असल्याची माहिती। रोहित पवारांचा आरोप। बीडच्या आष्टीमध्ये प्रथमच जरांगे पाटील, मुख्यमंत्री फडणवीस आणि सुरेश धस एकाच बॅनरवर। देवेंद्र बाहुबली आरक्षणाचे जनक, लढाई जिंकली बरं का, बॅनरवर उल्लेख। GR ओबीसींवर घाला घालणारा, सरकारची भूमिका ओबीसी विरोधी, लढणार, हक्काचं रक्षण करणार, वडेट्टीवारांचा आरोप। तर वडेट्टीवारांकडून 8 सप्टेंबरच्या बैठकीला येण्याचं ओबीसी नेत्यांना आवाहन। कोर्टामध्ये जाण्याचा सगळ्यांना अधिकार, न्यायालयीन लढाई झाल्यास शासन योग्य बाजू मांडेल, चंद्रशेखर बावनकुळेंकडून स्पष्ट। पश्चिम महाराष्ट्रामधील कुणीही आरक्षणापासून वंचित राहणार नाही। ओबीसींनी मराठ्यांच्या विरोधात लढण्यापेक्षा जातीसाठी लढावं। कुणाला गैरसमज पसरवायचे असतील तर पसरू द्या, जरांगेंची वडेट्टीवारांवर टीका। अजित पवार, तुम्ही पोल्ट्रीवरचे कामगार शोभता। अजितदादा, आपल्या मिटकरी नावाच्या श्वानाला आवरा, नाहीतर तो तुम्हाला तोंड काळं करायला लावणार, लक्ष्मण हाकेंची टीका। मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट। विखेंनी जरांगेंच्या उपोषणाबाबतची माहिती शहांना दिल्याची सूत्रांची माहिती। पालकमंत्री नरहरी झिरवाळ हिंगोलीकडे लक्ष देत नाहीत। हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकरांचं मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांना पत्र, पालकमंत्री बदलण्याची मागणी। माढ्यातील राष्ट्रवादीच्या बाबा जगतापांचा कार्यालयामध्ये अंमली पदार्थांचं सेवन करतानाचा व्हिडिओ। अजित पवारांनी बाबा जगतापांना समर्थनही दिल्याचं दिसतंय, कारवाई व्हावी, दमानी यांची मागणी। गैरसमजातून प्रकार घडला, अजित पवार प्रशासकीय अधिकाऱ्यांना कायम आदरानं वागवतात। महिला IPS सोबतच्या वादावर जयकुमार गोरेंकडून अजित पवारांची पाठराखण। TV9 मराठी वृत्तवाहिनीच्या बाप्पाला भक्तिमय वातावरणामध्ये निरोप। सर्व सहकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये गणरायाची आरती। 10व्या दिवशी बाप्पाचे विसर्जन। गणेश विसर्जनासाठी गेलेल्या भक्तांवर काळाचा घाला। सिन्नरसह बेळगावात गणेश विसर्जनाच्या वेळेला दोघांचा मृत्यू, तर ठाण्यातील शहापूरमध्ये 3 जण वाहून गेल्याची घटना, दोघांचा शोध सुरू। साताऱ्यामध्ये कौटुंबिक वादातून गर्भवती विवाहितेची 2 मुलांसह आत्महत्या। घटनेमध्ये विवाहितेसह 3 वर्षीय मुलीचा मृत्यू, तर 6 वर्षीय मुलगी वाचली। नवी मुंबईतील तरुणाच्या स्टंटबाजीचा व्हिडिओ समोर। जुईनगर स्टेशनजवळ चालत्या ट्रेनमधून तरुणाची स्टंटबाजी। गणपती विसर्जनानंतर कोकणवासियांचा परतीचा प्रवास सुरू। हजारो कोकणवासीय मुंबईकडे रवाना। रेल्वे स्टेशनवर तुडुंब गर्दी। 21 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबरपर्यंत 150 पूजा विशेष गाड्या चालवण्यात येणार। दुर्गोत्सव, दिवाळी आणि छठ पूजेसाठी रेल्वे प्रशासनाचा निर्णय। या वर्ल्ड IVF डे ओएसिस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका।